कुठे भावा तर हे बार आणलेत ते बार आता वाजवतो पकाक. हाय गाइज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ अँड थँक यू फॉर क्लिकिंग दिस व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वांना दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज मी जात आहे. आज पहिली गोष्ट म्हणजे आज अभ्यंग स्नान, म्हणजे जर आपल्या म्हणजे रेग्युलर भाषेमध्ये बोलायला झालं तर पहिली अंघोळी म्हणजे दिवाळीची दिवाळी पहाट. ठीक आहे. तर आणि आज आहे मंडे, तर त्याच निमित्ताने मी जात आहे शंकराच्या मंदिरात. आमच्या जो गावी आहे त्या मंदिरात मी जात आहे. तर पब्लिक आहे आपली तिकडं पुढं, मी पाठी आहे. ठीक आहे. तर हे सगळं जे काही फुलफिल आहे ते सगळं घेतलंय सोबत. तर विषय काय माहिती आहे, तर आता दिवाळीची आहे आणि दिवाळी आहे तर आलेलो आहे गावी, ती गोष्ट वेगळी आहे. आणि मला वाटतं मी आता हे जे व्हिडिओ आहे ते माझी 5वी किंवा 6वी 7वी व्हिडिओ असेल ह्या सेम स्पॉटवरती सेम लोकेशनला. कारण विषय असा आहे की म्हणजे व्ह्यूच नाहीत आणि म्हणजे कोण बोलत पण नाही की बाबा म्हणजे. तर 5वी ते 6वी ही व्हिडिओ असेल माझी मे बी ह्या लोकेशनला सेम व्हिडिओ आहे. आणि मला काही फरक पण नाही पडत कारण व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात, त्यामुळे कोण बोलत पण नाही की बाबा काय ते 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 असं म्हणजे एकच लोकेशन सारखा. आणि मला काय म्हणजे एवढा काय फरक पण नाही पडत असा विषय आहे. तर ठीक आहे. तर आता जात आहोत दिवाळी निमित्त, आता आलेलो आहे तर गावी, म्हणून शंकराच्या दर्शनाला जात आहोत सगळे आम्ही. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शंकरांचा दर्शन भेटणार आहे. तर जो आमच्या गावी म्हणजे आमच्या गावाच्या बाजूलाच गाव आहे, त्या तिथे शंकराचं मंदिर आहे. तो विश्वेश्वर स्वयंभू विश्वेश्वर मंदिर आहे. तर ते दर्शनासाठी जात आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सोबत आणलेले आहेत आपले बार वाजवण्यासाठी. दिवाळी आहे तर साजरी झालीच पाहिजे. ठीक आहे. बिल्युशन ते तुमच्या घरी जे बोलतात त्यांना. ठीक आहे. तर चला बघू काय कसं काय. ठीक आहे. आणि मित्रांनो, गावी आलोय तर अजून एक गोष्ट म्हणजे निदर्शनास आले, तर कोकणात गाव आहे रायगड. ठीक आहे. तर आता कोकणात जो सीझन चालू आहे तो कापण्याचा सीझन चालू आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. एक मिनिट मी हे करतो. तर तुम्ही पाठी माझ्या बघू शकता, गवत एक नंबर असा, फुलं बिलं एक नंबर असा झालेला सगळा. ठीक आहे. तर विषय असा आहे, हे आता पिशवी एकदम ऍकवर्ड वाटत असेल मला, तर मी बॅक कॅमेऱ्याने करते त्यामुळे मला काही कसं वाटतं व्हिडिओ समजत नाही, पण ही पिशवी माझ्याकडे आहे. तर फुलं बिलं असं म्हणजे निसर्ग एक नंबर असा निसर्ग जो आहे तो खुणवत आहे. तर विषयच वेगळा आहे गावचा. गाव तो गावच आहे मित्रांनो, बाकी काय शब्द कमी पडते. ठीक आहे. तर चला, असा हा सगळा निसर्ग इकडं नटलेला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. थोड्याच अंतरानंतर आपल्याला लागणार नदी जाताना, तर ती सुद्धा मजा म्हणजे अशी एकदम नॅचरल फिलिंग बोलतो ना, ते नॅचरल फिलिंग असं एक नंबर असं वाटतं. म्हणजे एक नंबर एकदम. पाण्याचा आवाज येत आहे, मे बी तुम्हाला नसेल कारण माईक घेतलं तुमच्या भावाने. तुमचा भाव प्रो झालेला आहे थोडा. आणि नदी आहे, त्याचा आवाज नसेल तुम्हाला, कारण विषय असा आहे की नॉईस कॅन्सलेशन. दिस इज माईक. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल.
ठीक आहे, चला. तर भावानं तुम्ही बोललेल्याप्रमाणे हे बघा नदी लागलेली आम्हाला. ही अशी नदी येते तिकडून डोंगरातून, मस्तपैकी छान. तर हा जो रस्ता गेलाय तो उच्चेलच्या गावात गेला आणि त्याच गावात आहे हा मंदिर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता आम्ही जस्ट म्हणजे 2-3 मिनिटात पोहोचू मंदिरात. ठीक आहे, तर वाजले ते मे बी 9:30 वाजले असतील आणि बघू शकता ऊन म्हणजे एवढा सकाळ आहे तरी ऊन, कारण सगळा भारी वाटते पण, कारण सगळा ग्रीनरी ग्रीनरी एक नंबर असा हिवाळा आलेला आहे. आणि इकडे कापणी चालवली बघ. दिस इज द मंदिर, शिव टेम्पल. तर भावानं फायनली पोहोचले होते म्हणजे शंकरांच्या मंदिराच्या इथं. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये जो वातावरण आहे, जो बघण्याचा हे आहे, दृष्टिकोन आहे, तो एक नंबर म्हणजे असं चेंज झालेला असतो. त्यामुळं इकडं कधी पण येतो, कधी बी या, काही फरक नाही पडत. कारण तुम्हाला किती पण वेळा आला तरी तुम्हाला सगळा म्हणजे प्रत्येक टायमाला वेगवेगळा फील होईल. हे बघा त्याकडे सगळा हिरवा हिरवा आहे झालेला आहे बघा, असं मस्त. आणि आता हे जे पहिलेचे जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला इथं पाणी कमीच दिसेल, म्हणजे नाके बराबर. आणि हा आता जो आहे तुम्हाला एकदा सांगितलं की हा जो गोमुख आहे त्यातून तो तिकडचा जो मेन आहे तो ओव्हरफ्लो झाला की मग इकडून पाणी ह्यात येतं. बेडकं बघू शकता. ठीक आहे, तर इथे मला जायला थोडा भीती वाटते, कारण साप बीप असला तर मग नॉक करत मला. हे बघा बेडूक. तर भावानं तुम्हाला डिफरंट दाखवतो, डिफरन्स. तर हा बघा पाणी किती लाल आणि खदूल आहे, म्हणजे गडूल एकदम लाल असा दूषित पाणी बोलू शकतो. आणि हाच पाणी बघा एकदम निळा क्षार, एकदम एक नंबर असा फिलिंग येत आहे, भारीच. तर ठीक आहे, तर चला दर्शन घेऊ आपण पायावरती पाणी घेऊन. एक नंबर म्हणजे जो हा पाणी आहे तो पिऊ शकतो आपण, असा पाणी आहे. ठीक आहे, आणि कोणतरी मे बी गेलेला आहे इकडे स्वच्छ बघू शकतो, गहू दिवस सगळा काढलेला आहे असा. ही नदी म्हणजे पावसाला, उन्हाळा, हिवाळा तुम्ही तिन्ही ऋतूमध्ये या, तुम्हाला म्हणजे वेगवेगळा सगळा बघायला भेटेल इकडं. तर ती म्हणजे असं वाटणारच नाही की 4 वेळा आलो तरी तेच, 5 वेळा आलो तरी तेच, असं अजिबात नाही. भारी एक नंबर असं. ठीक आहे, पहिले दर्शन आपलं घेतो ते नंदी महाराज. ठीक आहे, कोणतरी पूजा करून गेलेला, अगरबत्ती ऑलरेडी लावलेला आहे. तर भावना अशा प्रकारे आमचं दर्शन सगळं झालं. वाई वाटत आहे एक नंबर असा बघू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे सगळी पूजा वेळी आधीच कोणतरी करून गेलं, पण आम्ही आता आलो आणि हे सगळं दिवा म्हणजे लावलेलं ऑलरेडी, आणि हे सगळं आता झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता तुम्हाला एक जादू दाखवतो. तर ह्या जो कुंड आहे, हे बघा नंदी महाराज केली बिली ठेवली आहे, कोणतरी दुसऱ्या नंदी येऊन खाऊन जाईल. तर हे बघा आता आपला भाव त्यामध्ये टाकल मासे. हे मासे तुम्हाला दिसतात काय? टाकर खाना. टाक. तर हे बघा मित्रांनो, मासे त्या सोडलं कोणतरी आणि ते तांदूळ खायला येत आहेत. सपासप सपासप असं तांदूळ खाऊन जात आहेत ते. एक नंबर असा सीन, व्हेरी डेंजरस. नाईस वर्किंग, द मिशन इज वर्किंग इज प्लॅनेड. वाव, व्हेरी गुड. तर अजून त्यांना खाद्य सपासप सपासप. मला वाटतं उपाशी आहेत ते, उपाशी पोट असतील मासे. तांदूळ, अख्खा तांदूळ, आईच्या गावात डेंजर. तर भावना आता आमचं दर्शन विशन घेऊन झालेलं आहे आणि थोडा बाहेर आणलेत, कारण शंकरजींसोबत आपल्याला माईक लावून घेतो.
दिवाळी साजरी करायची होती, त्यामुळे हे बार, तर हे बार आणलेले आहेत. ते बार आता वाजवतो पकाक. तर एक नंबर अशी आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहोत इकडं. थोडा म्हणजे प्राणी मात्रांना प्रॉब्लेम होईल ते तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगशील. ते कमेंट करण्याच्या आधीच मी सांगत आहे की इकडे प्राणी मात्र त्यांना त्रास होत असेल, पण आता काय करणार, आम्हाला शंकरांसोबत हे करायचं आहे. काय ते मस्त एक नंबर असा वाटत आहे आम्हाला, कारण एक नंबर असा वाईब. तर मित्रांनो आता 2 वाजवतो अजून, कारण थोडं गरम व्हायला लागलंय मला. वाजवतो थांबा, धीरे धरा. चला तर वाजवतो, नंतर वाजवतो बाकी, ठीक आहे. तर भाऊनो आता आपला मित्र आपल्याला जादू दाखवत आहे. भेटते का नाही तू सांग. कडक र. हॉट एक्सपेरिमेंट ब्रदर, व्हेरी नाईस. अजून एक. कुठे भावा हॉट एक्सपेरिमेंट ब्रदर. तर अशा प्रकारे आमचा दर्शन घेऊन झालेला आहे. तुम्ही ऊन बघू शकता, वाजले ते म्हणजे सकाळचे बरोबर 10, आणि ह्या एवढा सकाळी एवढा ऊन लागतंय की बाबा पूर्ण घाम निघाला मित्रांनो. तर एक असा विचार करता विचार मनात आला की बाबा जर 10 वाजता आम्हाला एवढा ऊन लागत असते, जी कापणीचा सीझन चालू झाला आता गावी, तर ती माणसं कशी कापणी करत असतील, शेतीचे कामं कसे करत असतील बाबा देव जाणू. कठीण आहे एक नंबर, असा बेकार विषयच नाही. तर तिकडे फुल पाखरू ते दाखवतो, नंतर माझी बडबडायला कंटिन्यू करतो. तर कशी कापणी करत असतील मित्रांनो, काय त्याचा अंदाज आम्ही अंदाज पण नाही लावू शकत, एवढा ऊन बेकार लागत आहे. तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.